आता काही काय असे संशय घेतात बाप्पा, इथं केल्यावर तिथं कसं काय पुण्य भेटतं? खाली नामस्मरण करायचं आणि त्याला तुम्हाला फोन पे माहिती ना मोबाईलमध्ये आहे का नाही? आहे का सगळ्याच्यात फोन पे? ते फोन पे चालू करा आणि तिथं एक नंबर टाका 90 11 36 36 64. तिकडून 10,000 पाठवा, बघा बरं इकडे येतात का नाही. तिकडून पाठवलेले पैसे येतात का नाही, दिसतात का पैसे गेलेले नाही, येतात का नाही. अगदी तसंच असतं गेलेल्या व्यक्तीच्या नाव. बरं हे का करायचं सांगू तुम्हाला. आपण गेलेल्या व्यक्तीची संपत्ती वापरत आहोत, त्या संपत्तीवर आपलं जीवन आहे. वेदांत शास्त्र सांगतं मनुष्य जीवनामध्ये तिघजणांचे मुख्य उपकार असतात. आपल्यावरती पहिलं ऋण आहे देवाचं, आपल्यावरती दुसरं ऋण आहे आपल्या देशाचं धर्माचं, आणि तिसरं ऋण असतं ते पितृऋण असतं. देवाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी त्याचं नामस्मरण करावं, आपल्या धर्माच्या देशाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी त्यांची सेवा करावी, आणि पितृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी 10वा 13वा वर्ष श्राद्ध करावं लागत असतं. सोप्या भाषेत सांगतो, लग्न केल्यावर दादा कुकू लावावंच लागतं, बरोबर आहे ना. नाही करून चालत नाही. तसं आई वडील गेल्याच्या नंतर ह्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. माऊलीने 18व्या अध्यायामध्ये याचं गोड वर्णन केलं. माऊली म्हणतात, तैसे सोम सूर्य ग्रहणे येऊन करते पार्वणे माता पितर मरणे अंकित जे दिवस. जसं सूर्याला ग्रहण लागल्याच्या नंतर ते नैमित्तिक असतं, चंद्राला ग्रहण लागल्याच्या नंतर ते नैमित्तिक असतं, आणि त्यावेळेला केलेलं पुण्य कितीतरी पटीने वाढत असतं. तसे माता पितर मरणे, आई वडिलांचा विधी, आई वडिलांचा मृत्यू ज्या तिथीला झाला त्या तिथीला जर आपण योग्य काय कर्मकांड केलं तर त्यांना तिथं 10 पटीने भेटत असतं. म्हणून हे करावं लागतं. विठाला आदरणीय वैकुंठवासी कारभारी भाऊंना जाऊन आज 1 वर्ष झालं बघा, आहे का नाही. त्यांचा प्रथम पुण्यस्मरण आहे, अर्थातच प्रथम वर्ष श्राद्ध आहे. शास्त्र सांगतं मनुष्य गेल्यापासून एका वर्षामध्ये 3 विधी येतात. लक्ष देऊ नाही का. माणूस एकदा गेला की एका वर्षामध्ये 3 विधी येतात. पहिला येतो माणसाच्या जीवनामध्ये 10वा, दुसरा येतो 13वा, आणि तिसरं येतो ते वर्ष श्राद्ध. या 3 विधीपैकी पहिला विधी आहे आणि 2 शास्त्र आहेत. म्हणजे 10वा विधी आहे, 13वा आणि वर्ष श्राद्ध शास्त्र आहेत. शास्त्र असं सांगतं विधी बदलला तरी चालतो पण शास्त्र बदलता येत नाहीत. म्हणजे काही कारणाच्या निमित्ताने 10वा मागं पुढं करता येतो. उदाहरणार्थ एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याच व्यक्तीतला त्याच भावकीतला 2-3 दिवसांनी दुसरा मनुष्य दुर्दैवाने जर वारला, एकाच भावकीतले दोघ आहेत, तो दोघाचा 10वा एके दिवशी करता येतो. 10वा 3ऱ्या 5व्या 7व्या आणि 10व्या दिवशी करता येतो. 4 दिवस दिले. 3ऱ्या दिवशी करता येतो, म्हणजे सावडण्याच्या दिवशी 10वा करता येतो. 5व्या दिवशी करता येतो. काय अडचण आली तर, उगा तुम्ही गडबडीने करता नाही तर काय अडचण आली तर, पण लक्ष देऊ नाही का, दोघाचा 13वा एके दिवशी करता येत नाही, दोघाचा वर्ष श्राद्ध एका दिवशी येत नाही का. माता पितर मरणे अंकित जे दिवस, याला नैमित्तिक कर्म म्हणतात. हे त्या नैमित्ताने त्याच दिवशी करावं लागतं, म्हणून तर याला 13वा वर्ष श्राद्ध म्हणतात. बघा, 13वा शास्त्राच्या विधीप्रमाणे करावं लागतो, वर्षशास्त्र शास्त्राच्या विधीप्रमाणे करावं लागतं. का करावं लागतो 13वा माहिती कुणाला? आपण सगळे सनातन धर्मातले आहोत. एखाद्याला विचारलं ना माऊली, का रे बापाचा 13वा केला का? तो म्हणतो हो महाराज, लय मोठ्या थाटामाटात बापाचा 13वा केला. त्याला विचारलं का केला? तो म्हटला त्यांनी त्याच्या बापाचा केला होता म्हणून. असं नाही महाराज. एखाद्याला विचारलं काले बापाचं वर्ष श्राद्ध केलं का? तो म्हटला हो महाराज, कालच बापाचं वर्ष श्राद्ध केलं. त्याला विचारलं का केलं? तो म्हटला शेजाऱ्याने त्याच्या बापाचं केलं होतं म्हणून. असं नाही, याला शास्त्र आहे. आपला सनातन धर्म शास्त्राशिवाय वागत नाही. प्रत्येक गोष्टीला इथं पुरावा आहे, फक्त आपल्याला पाहायला वेळ नाही, ही मोठी अडचण आहे. बघा, आपल्या सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये, शास्त्रामध्ये एकूण किती संस्कार सांगितले बरं? 16 आहे का नाही बरं? बरोबर 16. कोणते कोणते माहित नाहीत. 16 संस्कार सांगितले. 16 संस्काराचा आणि 13व्याचा अनन्य साधारण संबंध कोणते कोणते ते मी पटापटा सांगतो, तुम्ही मापत चाला, फक्त घोळ करू नका. लक्ष देऊ नका. उगा आता आलंय ओळीला म्हणून कसं आहे, दारे धरता धरता गवत उपटण्याचा कायला नाद असतोय आहे का नाही. आता आलंयच ओळीला. बघा, 16 संस्कार कोणते कोणते ते. ज्या वेळेला एखाद्या स्त्रीचा आणि पुरुषाचा विवाह होतो, विवाह झाल्याच्या नंतर 16व्या रात्री त्या स्त्रीच्या उदरामध्ये पहिला संस्कार होतो, त्याला गर्भाधान म्हणतात. गर्भ राहतो. हा मनुष्याच्या जीवनातला पहिला संस्कार गर्भाधान. तो जीव 2 महिन्याचा झाल्यावरती त्याच्यावरती पुंसवन नावाचा संस्कार केला जातो. किती झाले? पेटी राहू द्या, थाप टाका. किती झाले? 2. आता तो जीव मुलगा असो की मुलगी असो, 3 महिन्याचा झाल्याच्या नंतर त्याच्यावरती अन्नबोलोभन नावाचा संस्कार केला जातो. हा का करायचा माहिती का? त्या उदरामध्ये असणारा मुलगा मुलगी त्यांना कुठलंही अपंगत्व येऊ नये, त्यांचं शरीर सदृढ निघावं म्हणून हा संस्कार केला जातो. किती झाले बाबा? 3. 4थ्या महिन्यामध्ये क्रिया नावाचा संस्कार केला जातो, जो माता सुभद्रेनी
आपला मुलगा अभिमन्यूवरती केला आणि माता कयाधुनी आपला मुलगा भक्तराज प्रल्हादावरती केला. गर्भामध्ये मुलगा सगळं काही शिकून निघत असतो. तुम्हाला घडलेली घटना सांगतो. आळंदीमध्ये एक 9वीतला मुलगा आहे, 9वीतला 4 वर्षाचा मुलगा आहे, म्हणजे बालवाडीतला 4च वर्षाचा मुलगा. त्याचं नाव सोहमय. कुरेकर बाबांनी त्याची दखल घेतली. 4 वर्षाच्या मुलाने ज्ञानेश्वरी पाठ केली. ही भारत देशातली पहिली घटना आहे. जगाच्या पाठीवर असं कधीच झालं नाही. स्वतः कुरेकर बाबांनी त्याला 51,000 रुपये बक्षीस देऊन त्याचा सत्कार केला जोग महाराज संस्थेच्या. मग त्याची मुलाखत घेतली. त्याला बोलताच येत नाही. 4 वर्षाच्या मुलाला काय बोलता येतं का? सॉरी, 9 वर्षाचा मुलगा 4थीतला आहे. त्याला काहीच कळत नाही 9 वर्षाच्या मुलाला. पण वव्या जशाची तशा म्हणतो. आईची मुलाखत घेतली होती. आईने सांगितलं, ज्या वेळेला मला कळालं मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासून माऊलीच्या मंदिरातलं जे आजान वृक्ष आहे ना, आजान वृक्षाखालचं 9 महिने 9 दिवस उठली नाही. म्हणजे जेवण करायला बाहेर, इतर कर्म करायला बाहेर, झोपायला बाहेर, सकाळी दिवस उगवल्यापासून दिवस मावळपर्यंत फक्त ज्ञानेश्वरीचे पारायण केले. परिणाम असा झाला, 9व्या वर्षात मुलाने संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली. याला शास्त्रातला क्रिया नावाचा संस्कार म्हणतात. किती झाले? 4. 7 महिन्याचा जीव असल्याच्या नंतर त्याच्यावरती संस्कार केला जातो. त्याला सीमोल्लंघन नावाचा संस्कार म्हणतात. हल्लीच्या भाषेमध्ये त्याला डोहाळे जेवण म्हणतात. हे झाले 5. आता हे गर्भाधानाच्या म्हणजे जीव जन्माला येण्याच्या अगोदरचे. जीव जन्माला आल्याबरोबर प्रत्येक जीवाचे नाळ आईच्या उदरामध्ये गुंतलेले असते बघा. ती 2 खापराचे तुकडे घेऊन तोडावी लागते. याला जात कर्म नावाचा संस्कार म्हणतात. 12व्या दिवशी प्रत्येकावरती एक संस्कार केला जातो. त्याला नामकरण नावाचा संस्कार म्हणतात. मुलगा असेल तर उजव्या कानात, मुलगी असेल तर डाव्या कानात, मुलगी असेल तर समसंख्येमध्ये, मुलगी असेल तर विषम संख्येमध्ये. म्हणून लग्न करत असताना समसंख्येचे बायको कधीच करायचे नाही. भांडणं कमी होतात. हे आपल्यासाठी नाही, हे माऊलीसाठी. यांचं राहिलंय अजून म्हणून. बघा, तो जीव आता 6 महिन्याचा झाल्याच्या नंतर आपल्या सनातन धर्मामध्ये, आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये 6 महिन्यापर्यंत कुठली डिलिव्हरी झालेली स्त्री घराच्या बाहेर निघत नाही. बरोबर आहे? 6 महिना झाल्याच्या नंतर त्या स्त्रीने बाहेर यायचं. त्या जीवाला प्रथम सूर्याचं दर्शन घालवायचं आणि तो जगाचा बाप पाहणार हे सांगायचं. आता तो जीव 6 महिन्याचा झाल्याच्या नंतर त्याच्यावरती अन्नप्राशन नावाचा संस्कार म्हणतात. 1 वर्षाचा झाल्याच्या नंतर वर्धापन नावाचा संस्कार म्हणतात. त्याला आताच्या भाषेमध्ये वाढदिवस म्हणतात. 1 वर्षापासून 3 वर्षापर्यंत त्याचं जावळ काढलं जातं. याला शास्त्रामध्ये चुडाकर्म नावाचा संस्कार म्हणतात. 6 वर्ष झाल्याच्या नंतर गुरु ब्राह्मणाच्या साक्षीने पाठीवरती ओम काढला जातो. याला अक्षरंभ नावाचा संस्कार म्हणतात. शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर गुरुनी शिष्यावरती संस्कार केला जातो. त्याला संवर्तन नावाचा संस्कार म्हणतात. हे सगळे संस्कार किती झाले? काय माहिती, तुम्हीच मापा, तुम्हालाच गुत दिलंय सगळं. हे झाले 14. आता किती राहिले? 2. हे कोणते कोणते राहिले माहिती का? देव ब्राह्मणाच्या साक्षीने तर प्रत्येकावरती एक संस्कार होतो. त्याला कोणता म्हणतात? झाला नाही कोणाचा? झालाय, सगळ्याचा झालाय ना, आहे का नाही? विवाह नावाचा संस्कार झालाय का नाही? सगळ्याचा झालाय. ज्याचा झाला नाही त्यांचा पण होईल, चांगले वागले तर. बरोबर आहे ना? विवाह नावाचा संस्कार हे किती झाले आता? 15. आणि या देहातून जीव निघून गेल्यावरच्या नंतर या देहावरचे संस्कार होतो. त्याला अंत्यविधी म्हणतात. हे झाले 16. मग महाराज, या 16 संस्काराचा आणि 13व्याचा संबंध काय? आपल्याला वर्ष श्राद्ध येते पटकन, आहे का नाही? मला सांगा, या 16चे 16 संस्कार सध्या कोणावरतीच होत नाहीत, होतच नाहीत. पण या 16 पैकी 3 संस्कार प्रत्येक होतात. इथं जेवढे आहेत पहिल्यावरती नामकरण संस्कार 12व्या दिवशी प्रत्येकाचं काही ना काहीतरी नाव आहे. हा झाला पहिला. 2रा विवाह नावाचा, हे झाले 2. आणि 3रा कोणचा? अंत्यविधी. 16 मधून 3 गेले, खाली किती राहिले? तुम्ही झोपले का? किती? 13. म्हणून करावा लागतो 13वा विठाला. मला सांगा, आपल्या इकडे 3ऱ्या दिवशी हस्तिसंच नावाचा संस्कार असतो, म्हणजे सावडणे म्हणतात त्याला. हे सुद्धा 48 प्रकारचे कर्मकांड सांगितलं, पिंडदान करावं लागतात. ते सांगून तुमचा वेळ घेत नाही, पण लक्ष देऊ नाही का? या बाबा, विठाला 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 विठाला. धन्यवाद. आपल्या परिसराचं वैभव आदरणीय श्री हरिभक्त पारायण महंत गणेशानंदजी खडेश्वरी संस्थान देवस्थानचे अध्यक्ष आलेले आहेत. महाराजांसाठी एकदा टाळ्या म्हणून त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद बाबा. बघा, आपल्या सनातन धर्मामध्ये एकूण 48 प्रकारचे पिंडदान सांगितले. आता हे कोणाच्यानी होतं नाही तर माहीत नाहीत कोणाला. पण 3ऱ्या दिवशी म्हणजे सावडण्याच्या दिवशी हस्तिसंच नावाचा पिंडदान असतो. त्यावेळेला आपण सगळ्या हस्ती गोळा करतो आणि एक जीव खडा ठेवतो का नाही? कुठं ठेवतो तो? कोऱ्या वस्त्रामध्ये बांधून. कुठं अडकून ठेवतो? खरं बोला, लबाड बोलू नका. कीर्तनामध्ये महाराज स्वतः लबाड कोणीच बोलत नसतात. कुठं ठेवतो तो?
येड्या बाबळीला बांधून. का बरं? गेलेलं म्हातारं परत येतंय म्हणून. नाही नाही, आपल्या घरामध्ये 13 दिवशी ज्योत लावलेली असते बघा गेलेल्या व्यक्तीच्या नावाने. त्या ज्योतीच्या प्रकाशाला तो जीव खडा आणून ठेवायचा. का? त्या अग्नीच्या साक्षीने राहिलेले 13 संस्कार जीवावरती होत असतात. एकदा का ते संस्कार झाले की तो इथून मुक्त होतो या मृत्यू लोकातून आणि त्याला पुढची गती प्राप्त होते. आता त्याला प्रथमतः यम दरबारामध्ये जावं लागतं. माळकरी असू द्या, खाणारा असू द्या, पिणारा असू द्या, कोणी बी असू द्या. तिथून पुढे त्याची वाट आहे. अगोदर यम दरबारामध्ये न्याय निवाडा होतो आपला, पण त्या दरबारामध्ये जाण्यासाठी काय अगोदर स्टेप बाय स्टेप जावं लागतं. 13 दिवस तो इथंच राहतो मृत्यूच्या दिवसापासून. 13व्या दिवशी तो इथून जीव निघतो आणि प्रथम त्याला वैतरणी नदीच्या काठावरती जावं लागतं. यम दरबाराच्या बाहेर वैतरणी नावाची नदी पाहिली का कोणी? हो म्हणाव तर वा, इथं कसे काय? बऱ्याच जणांनी वैतरणी नावाची नदी पाहून आले महाराज. कधी? कोरोना काळात टच करून आले. तिला आले का नाही? हा, पण आपलं सगळं भाग्य आहे बघा. आपण सगळं एवढ्या मोठ्या करोना काळातून वाचलो आहे का नाही? बरं भाग्य आहे का नाही? मला सांगा बरं, ह्याच्यातला एक तरी माणूस मेलाय का? जो मेला ते हात वर करा बरं, माऊलीकून 1 लाख रुपये बक्षीस. हो हो, त्यांना माहिती द्यायचेच नाहीत ना. वैतरी नावाची नदी असते. ह्या जीवाला इथून तिथपर्यंत जायला 28 दिवस लागतात. मी गणिता जरा कच्चा आहे बरं का. तिथपर्यंत जायला 28 दिवस लागतात. पहिले 13 आणि हे 28 किती झाले हो? नाही, तुमची चूक नाही, सध्या मोबाईलची चूक आहे. प्रत्येकाला कॅल्क्युलेटर काढायचं. 41 आहे का नाही? 41व्या दिवशी हा जीव त्या वैतरी नदीच्या काठावरती जातो. ती नदी त्याच माणसाला सहकार्य करते ज्याने आयुष्यामध्ये गायदान केलेली. कारण त्या नदीच्या काठावरती कामधेनू नावाची गाय आहे. म्हणून माणसाने जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सनातन धर्मामध्ये जन्म झालाय ना, एकदा तरी गायदान करावी खाटकाला सोडून. नाहीतर तुम्ही सांभाळणं झाली हो तिकडे देऊन टाकता. गाय जो दान करतो त्याला ती कामधेनू नावाची गाय सहकार्य करते. आता त्या जीवाला नदी पार करायला 59 दिवस लागतात. पहिले 41 आणि हे 59. बाबा किती झाले? 100. 100व्या दिवशी हा जीव त्या यम दरबारामध्ये पोहोचतो आणि यम दरबारामध्ये पोहोचल्याच्या नंतर ह्याचा न्याय निवाडा करण्यासाठी तिथं ह्याला एक वकील लावावा लागतो आणि त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. न्याय निवाडा तर कराय वकील लावावं लागेल ना. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त, पण तो सरकारी वकील आहे, खाजगी वकील नाही. तो 2-3 कोटींनी केस विरुद्ध बाजूनी लढत नाही. तो म्हणतो तू पैसे देऊ नको, तू अगोदर तुझी फाईल दाखव, तू काय काय केलंस, तू किती अन्नदान केलंस, किती पंक्ती केल्यास, कुणाचं लग्न मोडलंस, कोणता सप्ताह मोडला, तो तिथं पाहतो बरं का. सगळा वकील आपली फाईल तो तपासतो आणि त्या वकिलाला आपल्या जीवनावरती अभ्यास करायला 265 दिवस लागतात. पहिले 100 आणि हे 265 किती झाले? 365. आणि 365 दिवस पूर्ण झाले की नंतर निकाल लागतो. नेमकी शिवसेना कुणाची हे नाही बरं का. नंतर निकाल लागतो की याला कुठली गती प्राप्त करून द्यायची. एका वर्षाचे दिवस किती बाबा? 365. 1 वर्षाच्या नंतर त्या जीवाचा निकाल लागतो. म्हणून त्या दिवशी करावं लागतं वर्ष श्राद्ध. विठाला 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 बघा, आपलीकडं महिना पितूर घालतात ना, महिन्याला पितूर. शास्त्र असं सांगतं गेलेल्या व्यक्तीच्या नावाने खाली महिना पितूर घावा लावं लागतं. नाही घातला तर त्याला पुढे अन्न भेटत नाही. महाभारतातला पुरावा सांगतो. महाभारतातला कर्ण मेला. कर्ण तर माहिती तुम्हाला. महाभारतातला कर्ण मेला. एका महिन्याने त्याला भूक लागली. त्या विधीला, त्या तिथीला तो म्हटला चित्रगुप्त मला खायला दे. चित्रगुप्त म्हटला हे बघ, तुझ्या नावाने खाली अन्नदान केलं नाही आणि तू आयुष्यामध्ये दान केलं नाही. कोण म्हटला? चित्रगुप्त. कर्ण म्हटला तू ध्यानावरच आहेस का? तू एकदा मृत्यू लोकांमध्ये जाऊन बघ आणि माझं नाव घेऊन बघ. कर्ण म्हटलं दुसरं नाव पुढे येतं दान. कर्णासारखा दानी कुणीच नाही. चित्रगुप्त म्हटला मी वकील आहे, मी सरकारी वकील आहे, मी अभ्यास केला, तू दान भरपूर केलं पण तू अन्नदान केलं नाही. म्हणून शास्त्र सांगतं आहेत तोपर्यंत अन्नदान करून द्या. आणि मला वाटतं भाऊ सारखं परिसरामध्ये कुणीच अन्नदान केलं नाही. प्रत्येक पंक्तीला वारकऱ्याची पंगत असेल, गावातल्या सप्त्याची पंगत असेल, अन्नदान असेल, आलेला अतिथी कधी उपाशी जाऊन दिला नाही. भाऊने खूप अन्नदान केलं. जो मनुष्य जिवंतपणे अन्नदान करतो गेल्याच्या नंतर कोणी घालू न घालू त्याला तिथं भेटतं बरं का. मग कर्ण म्हटला मला उपाय सांग ना. चित्रगुप्त म्हटला तू अन्नदान केलं नाही पण तू एक काम केलंस. कर्ण काय करायचं, त्याला जर कोणी अन्नदान मागायला आलं तर अन्नदान करीत नव्हता, पण अन्नदान करणाऱ्या माणसाचं घर दाखवत होता या बोटाने. हे बघ तुला माझ्याकडे भेटणार नाही पण ह्या घराकडे भेटन. एक काम कर, भूक लागली की बोट तोंडात धर. का? बोटाने घर दाखवलंय. कर्णासारख्या माणसाला भूक लागल्यावर बोट तोंडात धरावं लागतं. जरा आपला विचार करा. आता आपण नुसत्या पंक्ती खातो दुसऱ्याच्या, आपला विचार करावा लागेल ना.
मग शास्त्र सांगता अन्नदान करावं लागतं. आज भाऊंचं वर्ष श्राद्ध आहे आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे वर्ष श्राद्धाला विधी आहे, कर्मकांड आहे, हरिकीर्तन आहे आणि अन्नदान आहे. हा एवढा मोठा कार्यक्रम आहे. पाहता पाहता भाऊंना जाऊन 1 वर्ष झाले. याचं नावच मृत्यू लोक आहे. बघा, आपण ज्या लोकांमध्ये राहतो याचं नाव मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकांमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. साधू नाही उरले अवतार, येत नाही आले अवतार, येरते पामर दिवगे मागे येरते पामर दिवगे, येत नाही आले अवतार, येत नाही आले अवतार, येरते पामर दिवगे याचं नाव मृत्यू लोक आहे. आपण ज्या लोकांमध्ये राहतो इथं साधू संतांचे अवतार झाले त्यांना राहता आलं नाही. रामप्रभूचा अवतार झाला, कृष्णादिकांचे देवादिकांचे अवतार झाले त्यांना राहता आलं नाही. मग आपली काय कथा आहे बरं, आपल्याला जावं लागतं. बघा कसं आहे, हे शरीरच आपलं नाही. वेदांत शास्त्रामध्ये 2 प्रकारची सृष्टी सांगितली, एक देह तादात्म्यवादी आणि दुसरी देह तादात्म्य शून्य. देह तादात्म्यवादी म्हणजे मी जीवन आहे असं मानून जीवन जगणारी, आणि देह तादात्म्य शून्य म्हणजे माझा आणि देहाचा काही संबंध नाही असं मानून जीवन जगणारी. पहिल्या विधीमध्ये माणसाला त्रास होतो. बघा, देह माझा आहे असं मानून जीवन जगलं की तिथं दुःख होतं. बरोबर आहे का नाही? एक तुम्हाला सोपी व्याख्या सांगतो. बघा, देह हा जीवात्म्याने परमात्म्याची मध्यस्थी घालून दिलेलं भांडवल आहे. आपण परमात्म्याला विनंती केली मला मृत्यू लोकांमध्ये जायचंय, मग मृत्यू लोकांमध्ये येण्यासाठी काहीतरी साधन लागल ना. मग जीवात्म्याने आपल्याला 3.5 हाताचं ठोकं दिलं. एक उदाहरण म्हणून सांगतो. आता जाधव परिवाराने वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केला का नाही, आणि मग परिसरातील भजनी मंडळ असेल, आम्हाला असेल, सगळ्या महाराज मंडळीला जाधव परिवार म्हटले हे बघा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे पण आमच्याकडे साहित्य नाही. मग काय काय लागल महाराज, त्याला पेटी लागल, मृदंग लागल, टाळ लागल, पकवाड लागल, विना, हे साहित्य तर लागल ना. सुंदर अशी माईक सिस्टीम लागल. ते म्हटले हे बघा साहित्य आमच्याकडे नाही महाराज, एक काम करा तुम्ही साहित्य घेऊन या. म्हटलं मी पकवाज आणतो, तुम्ही विना सांगा, टाळ सांगा. आमच्या गायक मंडळीने टाळ आणले, माऊलीने त्यांचा मृदंग आणला, माईक सिस्टीमवाल्याने साऊंड आणले. लक्ष देऊ नये दृष्टांत सांगालोय. आता कार्यक्रम किती तासाचा आहे हा? 2 तासाचा. बरोबर आहे ना. ते म्हटले बघा कार्यक्रम 2 तासाचा आहे, लईच रंगलं तर 4 तासाचं होईल, त्याच्या पुढे तर भांडवल संपन्न ना. म्हणले 2-3 तासाचं कीर्तन आहे. बरं म्हटलं ठीक, घेऊन येतो. आता मला सांगा, हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर, जे विठ्ठल झाल्याच्या नंतर, आता हे आणलेलं साहित्य ह्यांची ह्यांना परत द्यायचं काय जाधव परिवाराने बाजारात नेऊन विकायचं? मी मोकळा बोलणारा माणूस आहे, बोला ना तुम्ही. काय करायचं बाबा, ह्यांची ह्यांना काय करायचं, हे परत द्यायचंय. तसं लागी त्याचा देणे लागे, हो लागी त्याचा देणे लागे, लागी त्याला देणे लागे, देह पदाचा आणि लागू सणा, 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 जसं आपण साहित्य आणलं, किती साहित्य आणलं हे सुद्धा 5च वस्तू आहेत महाराज कीर्तनासाठी. टाळ, पकवाज, विना, मृदंग आणि 5वी आहे ती माईक सिस्टीम. या 5 वस्तू उष्णे आणल्या 2 तासासाठी. पण हा कार्यक्रम झाल्यावर ज्याची त्याला काय करायचं आहे, देऊन टाकायचं. तसं तुकोबाराय मानतात, देह सुद्या या पंचमहाभूताकडून तुम्ही उष्ण आणलाय, उष्ण, आणि उष्ण आणलेलं वापस द्यावं लागतं. जरा अजून पुढचं सांगतो बरं का, जरा गमतीनं. जसं आणलं तसं द्यावं लागतं हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ पकवाज आणला चांगला आणि देताना पुडी फोडून द्याला,
चालन का बाबा? नाही नाही. पेटी आणली चांगली आणि वापस देताना हिचा भातच फुटला म्हटली, जमल का? नाही नाही. मग जसा देह आणलाय दादा तसा देह द्या. आपल्याला भगवान परमात्माने देता वेळेस देह किती सुंदर दिला होता. याच्यामध्ये काम नाही, क्रोध नाही, विक्षेप नाही, मल मत्सक दंभ अहंकार कुठलाही रोग नाही. देवी दिला देह भजन गोमेटा, देवी दिला देह भजन गोमेटा, तो या झाला फाटावादी नेता, तो या झाला फाटावादी नेता. हे देवी दिला देह भजन गोमाता, देवी दिला देह भजन गोमाता, तो या झाला फाटावादी नेता, तो या झाला फाटावादी नेता, वादी साधू संतांनी वर्णन केलं, देवाने देह देताना गोड दिला होता, गोमटा दिला होता, पण त्याच्यात विक्षेप तोया झाला फाटा. ह्याचा का बाद निर्माण झाला ना हो. आता मला सांगा, जसं आणलं तसं दिल्यावर वापस घेईन ना माणूस. आता तुम्ही ₹1,00,000 उसने आणले आणि त्याला 10,000 दिले, वापस घेईन? तू को बरं आहे म्हणतात, पैसे सुद्या उसने आणलेले वापस द्यावा लागतात. नसावे ओशाळ. याच्यातलं तिसरं चरण, राहू निधी बाकी, दान ज्यासे त्यासी देऊन टाकी. पैसे कुणाचे ठेवू नका बाबा. पैसे आणलेले सुद्धा द्यावाच लागतात. मग देह जसा आणला तसा द्यावा लागन का नाही? आपण एखाद्या मित्राची मोटरसायकल आणली, हे बघ माझी मोटरसायकल जरा खराब झाली, मला फाट्याहून जाऊन यायचं, मोटरसायकल दे बरं. तो म्हटलं माझ्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल नाही. त्याला म्हटलं बाबा मी टाकतो, दे ना. त्याने मोटरसायकल दिली आणि तुम्ही त्याच्यामध्ये राखेल ओतलं. मोटरसायकल राखेलवर चालते का नाही बरं? पेट्रोलची मोटरसायकल राखेलवर चालते, हे 100% खरंय. पेट्रोलची मोटरसायकल राखेलवर चालते, पण तिचं इंजिन काम लवकर निघतं. तसं हा देह कशावर चालतो तुम्हाला माहिती? पेट्रोलवर चालतो, म्हणजे शुद्ध शाकाहारीवर चालतो. पण ह्याच्या जर तुम्ही राखेल वतलं, आता राखेल म्हणजे काय हे सुद्धा समजलंच असेल तुम्हाला. देह चालतो का नाही? चालतो, पण जरा झुलत झुलत चालतो. पण ह्याचं इंजन काम लवकर निघतं बघा, हे लक्षात ठेवा. आणि जसं आणलं तसं वापस द्यावं लागतं. तो को बराय म्हणतात, पंचमहाभूताकडून देह उष्ण आणलेला आहे. आपल्याला शेवटी ज्याची त्याला काय करायचंय? देऊन टाकायचा. मृत्यू प्रत्येकाचा ठरलेला आहे, लक्ष देऊ नये का? पण मृत्यूच्या 2 पद्धती आहेत. जन्म घेतल्यापासून मृत्यूपर्यंत माणसाने नेमकं काय केलं हे त्याहून त्याचा मृत्यू होत असतो बघा, लक्ष देऊ नये का? काय असतं? माऊली म्हणतात, तो मनुष्य कुठल्या जाती जन्माला आला हे महत्वाचं नाही, कुठल्या कुळात जन्माला आला हे महत्वाचं नाही, कुठल्या धर्मात जन्माला आला हे महत्वाचं नाही, मग त्याने आयुष्यामध्ये काय केलं हे महत्वाचं आहे. माऊलीची गोड वेळ आहे. माऊली म्हणतात, भलती या जाती जन्म यावी, भजी जे का विरोध हवे, का भक्त का वैर्य व्हावे माझी याची. तुम्ही कुठल्याही जाती जन्माला या, याला अजिबात महत्व नाही. तुमचं कुळ महत्वाचं नाही, तुमचा धर्म महत्वाचा नाही, तुम्ही आयुष्यामध्ये कर्म काय केलं हे महत्वाचं असतं. बघा, ब्राह्मण कुळामध्ये रावणाचा जन्म झाला होता. कुळ सामान्य नव्हतं, ब्राह्मण कुळ होतं, दशग्रंथी ब्राह्मण होता. पण मृत्यू युद्धामध्ये झाला का? कर्म वाईट होतं. आणि त्याच काळामध्ये एक शबरी माता जन्माला आली होती भिल्ल समाजामध्ये. कर्म एवढं चांगलं, आयुष्याच्या शेवटच्या टोकाला रामप्रभूने तिचे पाय चापावे आणि उष्टी बोर खावे का? कुळाला महत्व अजिबात दिलेलं नाही. बघा, महाराष्ट्रातले सगळे वारकरी पंढरपूरला जातात की नाही? महाराष्ट्रातले, लक्ष देऊ नये का? महाराष्ट्रातले सगळे वारकरी पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जातात. आणि पांडुरंग परमात्मा आपली जागा सोडून प्रत्येक वर्षाला आरणला सावता महाराजाच्या दर्शनाला येतात का नाही? का बरं? कुळ महत्वाचं नाही, तुम्ही आयुष्यामध्ये काय केलं हे महत्वाचं आहे. बुलढाण्याचे संत पंढरपूरला वारी करण्यासाठी गेले 450 किलोमीटरचा प्रवास करून संत चोखोबा आहेत. आणि पंढरपूर मधल्या पांडुरंगाच्या पुजाऱ्याने अडवलं, चोखोबा तुमचा नीच समाजामध्ये जन्म झालेला आहे, महार समाजामध्ये जन्म झालेला आहे, तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश भेटणार नाही. पांडुरंगाने विचार केला, मी भेदभाव करत नाही. आणि हे पुजारी भेदभाव करतात. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विठेवरून खाली उतरला, मंदिराच्या बाहेर गेला आणि विचार केला, जर चोखोबाराला आतमध्ये प्रवेश नसेल तर मीच बाहेर जातो. आणि देवाने चोखोबारांना कडकडून मिठी घातली. आजही पांडुरंगाचं दर्शन करण्याच्या अगोदर कोणाचं दर्शन करावं लागतं? चोखोबाचं. म्हणजे इथं जातीला महत्व नाही, तुमचं कर्म कसं आहे याला महत्व आहे. माणसाच्या जीवनातली सुरुवात महत्वाची नाही, माणसाच्या जीवनातला मधला काळ महत्वाचा नाही, लक्ष देऊ नये का? माणसाच्या जीवनाचा शेवट महत्वाचा असतो, शेवट. आणि प्रत्येकाचा शेवट चांगला होईल हे काही नाही.
त्याच्यात एखादा मनुष्य तिथपर्यंत जात असतो बघा. एखादा हजारा आपण श्रीमद भगवद्गीता सांगते मनुष्यानाम सहस्त्रे सुकश्चित वेतते सिद्धई. आणि त्याला माऊलीची ववी आष्टची महापुरी रिगताते कोटीवरी पाय प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला एक. एखादाच विरळा असा माणूस असतो. विरळा पावे अवघड गोवे सेवटीचा अवघड गोवे सेवटीचा अवघड गोवे सेवटीचा विरळा पावे अवघड गोवे सेवटीचे अवघड गोवे सेवटीचा अवघड गोवे तुकोबाराने सांगितलं एखादा विरळा असा मनुष्य असतो जो शेवटच्या फलापर्यंत पांडुरंगापर्यंत पोहोचतो. नाहीतर बऱ्याचशाची वाटाला लागता लागता मधातच वाट लागून जाते. लागते का नाही माऊली? आता मला सांगा, आपण आळंदीला 100-150 जण होतो. आळंदीला किती जण असते शिकायला बरं? एक खट्यात आला की गावातले 10-15 पोरं आळंदीला टाकले महाराज. काही 2 वर्षात वापस आले, काही 5 वर्षात वापस आले. आणि त्या 10-15 जणातले दोघं तिघ जणच राहतात का नाही? त्या 2-3 जण संस्कार पूर्ण करतात आणि गावाकडे आल्यावर सुद्या मग वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यातल्या सुद्या बाजूला निघून जातात. आणि एखादाच मनुष्य राहतो विरळा पावे. एखादा शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. सगळ्यात माणसं शेवटपर्यंत जात नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. मला सांगा, आता पावसाळा का हिवाळा येऊ? काहीच कळा नाही. काय हो ना, सकाळून गार लागतं, दुपारून आभाळ येतं आणि संध्याकाळीच पाऊस येतोय. म्हणून मला सांगा, आता हिवाळा संपला की उन्हाळा चालू होईल, आहे का नाही? आणि उन्हाळा चालू झाला हे कशाहून कळायचं? झाडाला काय येतो? मोहर येतो. मोहर कुठल्या ऋतूमध्ये मोहर येतो? वसंताचा आला फुले फळे बहरला फुले फळे बहरला फुले फळे बहरला ऋतू वसंताचा आला फुले फळे बहरला फुले फळे बहरला फुले वसंत ऋतूचं आगमन होतं कधी? गुढीपाडव्याला बघा. म्हणून आपल्या सनातन धर्माचं नववर्ष 1 जानेवारीला नाही, गुढीपाडव्याला असतं. का? वसंत ऋतूचं आगमन होतं आणि प्रत्येक झाडाला पालवी फुटते. आणि मग महाराज त्याच वसंत ऋतूमध्ये आंब्याला काकड्या लागल्या. जागेत ना? नाही. वसंत ऋतूचं आगमन झालं की आंब्याला काय आला? मोहर आला. मोहर तुकोबाराचे शब्द आहेत बरं का. तुकोबाराय म्हणतात वसंत ऋतूचं आगमन झालं ना आंब्याला मोहर लागला. असा मोहर लागला महाराज. आणि तो मोहर पाहून जो आंब्याचा मालक होता त्याने सगळ्या महाराज मंडळीला आमंत्रण दिलं. म्हटले हे बघा, आंब्याला असा मोहर लागलेला आहे ना, तुम्ही एक काम करा, मे महिन्यामध्ये जेवायला रस पोळ्या खायला. मोहर आला होता गुढीपाडव्याला. आता त्याला काय माहिती, पहिला सोसाट्याचा वारा आला आणि गारपीट झाली की त्याच्यातला अर्धा मोहर गळून गेला ना. मोहराची फळे नाही मोहराची फळे नाही आली काही गळती आली काही गळती मोहराची फळे मोहर भरपूर लागला, पण सगळ्यात मोहराला फळं लागतात का? नाही. श्वासाट्याचा वारा आला आणि गारपीट झाली की त्याच्यातला निम्मा मोहर तर गरून पडला. मग त्याच्यातले मोजक्यात मोहराच्या काय होतात? कैऱ्या, आहे का नाही? कैऱ्या मोजक्यात मोहराच्या कैऱ्या होतात. सगळ्यात कैऱ्याचे आंबे होतात का बाबा? नाही. महाराज काही कैऱ्या मनुष्य जेवायला बसला की आन तोडून, जेवायला बसला की आन तोडून, आणि त्यातली त्यात माऊली कलमी असावा. मग तर कामच संपलं. म्हणून माणसाने सदा सर्व काळ कलमी म्हणजे गोड राहण्यापेक्षा कधी कधी आंबट व्हावं लागतं. लोक दगड कमी म्हणजे पैसे कमी मागतात. गणित हे. त्याच्यातले बरेच माणसं त्या कैऱ्या तोडून आणतात. सगळ्यात मोहराच्या कैऱ्या होत नाहीत. मग त्याच्यातल्या मोजक्या कैऱ्या राहिल्या आणि त्याचे आंबे झाले. आता आंबे पिकलेले नाहीत, ते पिकू घालायला कुठं?
आडीमध्ये पिकू घालावे लागतात बरं का. हा पण नेमकं काय होतं, सगळेच आंबे पिकत येत का हो? बोला. नाही नाही नाही, त्या आडीमध्ये सुद्धा काय काय आंबे कसे होतात, नाश पावतात. नाश. सगळ्यात माहुराच्या कैऱ्या होत नाहीत, सगळ्याच कैऱ्याचे आंबे होत नाहीत, आणि सगळेच आंबत पिकेत नाहीत. याला म्हणायचं विरळा पावे, विरळा पावे. एखादाच मनुष्य शेवटच्या टोकापर्यंत जातो, एखादा. आमचे गुरुवर एक प्रसंग सांगायचे. म्हणायचे एका जंगलामध्ये एक साधू होते, निष्काम कर्मयोगी. रात्रंदिवस भजन करायचे भगवान परमात्माचं, पण दिगंबर अवस्थेमध्ये भजन करायचं, विवस्त्र अवस्थेमध्ये, काहीच नाही. अवधी चौथियाच्या ठाई काहीची करणे नाही. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तिथे मन क्रीडाकडे. जिथं जातं तिथं राहायचं, नग्न अवस्था, कोणाचं काही घेणं देणं नाही. पाहता पाहता साधूची बातमी तालुक्यामध्ये पसरली, आणि बातमी पसरल्या लोक दर्शनाला जाऊ लागले. बाबाच्या लोक दर्शनाला जाऊ लागले. पुरुष मंडळी जायचे, महिला मंडळी जायच्या. गावातले 4-5 माणसं गेले, म्हटले बाबा तुम्ही दिगंबर अवस्थेमध्ये भजन करता याविषयी आम्हाला काय वाटत नाही, पण गावातल्या बाया पोरं दर्शनाला येतात, असं विवस्त्र अवस्थेमध्ये भजन करणं काही शोभत नाही. ते म्हटलं मग मी काय करू? ते म्हटलं तुम्ही काय करू नका, आम्ही तुम्हाला एखादं वस्त्र देतो, तेवढं वस्त्र परिधान करा, भजन करीत जा. ते म्हटले द्या आणून. ह्यांना काय आपलं द्या आणून. गावाच्या 4-5 जणांनी त्यांना एक वस्त्र आणून दिलं, कमराला आपलं गुंडाळी जा, भजन करत जा. ठीक आहे म्हटले द्या आणून. आता स्नान झालं की ते वस्त्र वाळू घातलं की ते वस्त्र उंदराने कुरतडाय चालू केलं. वस्तू जोपर्यंत नसते तोपर्यंत माणसाला काहीच वाटत नाही, पण वस्तू भेटल्याच्या नंतर त्याच्यावरती प्रेम जडलं आणि वस्तूचा नाश झाला की तिथून माणसाच्या दुःखाला सुरुवात होत असते. वस्तू ती लंगोट उंदराने कुरताडली की यांच्या अंतकरणामध्ये दुःख झालं. आता पहिले लंगोट दिलेले लवकर येत नसते बरं का. नंतर दुसरे 2 जण आले, म्हटले बाबा आता आम्ही दुसरं वस्त्र दिलं तरी उंदीर कुरताडीन, याच्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही मांजर पाळा, म्हणजे कायमचा उंदराचा बंदोबस्त होईल. बाबा म्हटले द्या आणून. दुसऱ्या 2-3 मांजर आणून दिली. आता मांजर मोठी संधी साधू. मांजर काय करायची, भूक लागली की म्याव म्याव करायची. बाबाला असा प्रश्न पडला, आता मांजरीला दूध आणायचं का भजन करायचं? तिसरे 4-5 जण आले, म्हटले बाबा एक काम करा ना, एखादी गाय पाळा. म्हटले का? म्हणले मांजरीला दूध होईल, तुम्हाला दूध होईल. बाबा म्हटले द्या आणून. 4-5 जणांनी गाय आणून दिली. आता प्रश्न अजून पुढे उपस्थित झाला, नेमकं भजन करायचं का गाय चारायची? झाला का नाही प्रश्न तयार? आता भजन करायचं का गाय चारायची? चौथे होते 4-5 जण. म्हटले बाबा आमचं असं म्हणणं आहे, गाय चारायला कुणीतरी पाहिजे. आलं का लक्षात? गाय चारायला कुणीतरी पाहिजे. बाबा म्हटले द्या आणून. साधूचे हात पिवळे केले. हात पिवळे केले आणि बाबाचं थाटामाटामध्ये लग्न लावून दिलं, म्हणजे गाय चारणारीनं आणून दिली. 5-6 वर्षाचा काळ गेला आणि 5-6 वर्षाच्या नंतर हे पहिले लंगोट देणारे, हे पहिले सगळं वाटोळं झाले येत असत, लवकर येत नाही. पहिले लंगोट देणारे आले आणि त्यांना वाटलं आपण 4-5 वर्षापूर्वी एका बाबूला वस्त्र दिलं होतं, त्यांचं दर्शन घ्यावं. पण त्या झोपडीच्या बाहेर 2-3 लेकरं खेळत होते आणि त्या लेकराला विचारलं का हो इथं एक बाबा राहत होते ना? ते म्हटले पप्पा का? ह्यांच्या लक्षात आलं अस्तेची या महापुरी रिगता ते कोटीवरी प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला एक. एखादा मनुष्य शेवटच्या टोकापर्यंत निघतो म्हणजे एखाद्याचा शेवट चांगला होतो. तुकोबाराय म्हणतात मला माहित होतं की जीवन कसंही जगलं तर शेवट फार अवघड आहे, म्हणून मी जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत शेवट बघून तास लावत बसलो आणि त्याच्यामुळे माझा शेवट भला झाला. शेवट तो भला, 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 शेवट तो शेवट
भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला शेवट 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 तो भला तो माझा बहुगुण तो माझा बहुगुण झाला तो माझा बहुगुण झाला तो माझा बहुगुण झाला आलो निजा माहेरा आलो निजा माहेरा आलो निजा माहेरा आलो निजा माहेरा आलो निजा तुकोबाराय म्हणतात मला माहित होतं शेवट फार कठीण असतो त्याच्यामुळे मी पूर्व तयारीने होतो आणि त्याच्यामुळे माझा शेवट गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला महाराज बसा 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 अहो या विठाला विठाला या विठाला 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 माणसाच्या जीवनाचा शेवट महत्वाचा आहे देवाला धरून काम केलं की माणसाचा शेवट गोड होतो बघा तुकोबारे म्हणता शेवट तो होतो तुझी यानी गोड मनवून चाड धरीतसो मला माहित होतं तुला धरून काम केलं की शेवट गोड होतो आणि देवाला धरून जर काम केलं तरच माणसाचा शेवट गोड होतो असा गोड होत नाही बघा तुम्ही व्यवहारामध्ये कोणतंही काम करा पण देवाला धरून करा देवाला धरून केल्याशिवाय काहीच नीट होत नाही माणसाचं सगळं वाटोळच होतं देवाला सोडून केलं की बघा महाराज एका स्त्रीने व्यभिचार केला गणिका नाव तिचं वेश्या व्यवसाय केला पण एक पोपट पाळला आणि पोपटाचं नाव ठेवलं राघव आणि जाता येता राघव 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 म्हणायची तिचा मृत्यू काळ जवळ आला आणि तिला अशी चिंता वाटू लागली मी मेल्याच्या नंतर माझ्या राघवचं कसं होईल राघव म्हणजे कोण अहो पोपट राघव 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 म्हणता म्हणता तिची प्राणज्योत मावळली आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिने राघव राघव म्हटली त्या पोपटाने ऐकलं का नाही माहित नाही पण त्या राघवाने ऐकलं भगवान परमात्माने ऐकलं आणि तिला मुक्ती दिली का देवाला धरून काम केलं महाराज मला सांगा स्पष्टच बोलतो मांस कधी चांगलं होईल का हो मांस नाही नाही कातड कधी चांगलं होईल का नाही नाही बरं हाड कधी चांगले होतील का नाही नाही पण देवाला धरून केलं की मांस चर्म हाड देवा अवघीच गोड देवाला धरून केल्या कर्म प्राप्ताने एका भक्ताला व्यावसायिक मांस विक्रीचा आला होता काय नाव सज्जन कसाया अहो कर्म प्राप्ताने व्यावसायिक मांस विक्रीचा आला पण देवाचं नामस्मरण चालू केलं देवाने तराजू धरावं देवाला धरून केलं कर्म प्राप्ताने एका भक्ताला चर्म रंगवायचा व्यवसाय आला होता काय नाव रोहिदास पण व्यवसाय कोणता असू द्या पण नामस्मरण देवाचं होतं देव स्वतः रंग देत बसायचा अहो कर्म अहो हाड कधी चांगलं होतील का हाड जर स्पर्श झाला तर लोक आंघोळ करतात एवढे अपवित्र हाड आहेत माणसाचे अपवित्र हाड आहेत पण मंगळवेळाला भिंत पडली आणि त्या भिंतीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि त्याच भिंतीमध्ये चोखोबारायचा मृत्यू झाला पांडुरंग परमात्माने म्हणावं नामदेवा मला माझ्या भक्ताच्या हाड हाताने विसर्जन करायचे घेऊन ये नामदेव म्हणतात पांडुरंगा अरे तिथं एकटे गेलेत का हजारो लोक गेलेत हाड ओळखायचे कसे पांडुरंग परमात्मा म्हणतात नामदेवा ज्या हाडातून माझं विठ्ठल विठ्ठल नाव निघन ते हाड माझ्या चोकोबाचे झाले का नाही पवित्र का देवाला धरून केलं
तुम्हाला महाभारतातलं उदाहरण सांगतो. देवाला धरून काही केलं की पवित्रच होतं बघा. आता जरा मी मोकळं बोलतो, लक्ष देऊ नाही का. मला सांगा महाराज, आता जाती जातीमध्ये लग्न होते, आंतरजातीय सुद्धा लग्न होते, बरोबर आहे ना. हिंदूची मुलगी मुस्लिम करतात, मुस्लिमांची मुलगी हिंदू करते, इथपर्यंत ठीक आहे. पण राक्षसाचं आणि माणसाचं कधी लग्न होतं का? राक्षसीन म्हणजे भूतीन आपलं मोकळं बोलतो ना. राक्षसीचं आणि माणसाचं कधी लग्न होईन का? राक्षसाचं आणि माणसाचं लग्न, मला सांगा, ही गोष्ट वाईट आहे का बरी? वाईट आहे. आणि भीमाचं लग्न कोणाबरोबर झालं? हिडंबा राक्षसीन बरोबर. तरी सुद्धा द्वारकेचं राहणं पांडवा घरी का? देवाला धरून केलं. अजून पुढचं उदाहरण सांगतो बरं का, जरा स्पष्टच बोलतो, लक्ष देऊ नाही का. मला सांगा, आपल्या सनातन धर्मामध्ये एका माणसाला 2 बायका, 3 बायका, 4 बायका, 5 बायका, 10 बायका अशी जुनी पद्धत आहे, बरोबर आहे ना. पण एका बाईला 5 नवरी, ही गोष्ट वाईट आहे का बरी? वाईट आहे ना. आणि द्रौपदी मातेला किती नवरी आहे? 5 नवरी. तरी सुद्धा द्वारकेचा राणा पांडवा घरी, बरोबर आहे ना. मला सांगा, चोऱ्या करणं वाईट गोष्ट आहे का नाही? वाईट आहे. बरं, माऱ्या करणं चोऱ्या बऱ्यात का माऱ्या बऱ्यात? जरा काहीच बरं नाही, पण जरा बरं कोणचं आहे? जरा चोऱ्या बऱ्यात ना. गोपाळाने आयुष्यभर काय केल्या कृष्णाबरोबर? चोऱ्याच केल्या, पण देवाला धरून केल्या. म्हणून महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार उभा करायचा काल्याच्या कीर्तनाला आणि त्याला म्हणायचं गोपाळाच्या चोऱ्या सांगू नको, काल्याचं कीर्तन होईन का? अहो, चोऱ्या केल्या पण देवाला धरून केल्या. पाहती पांडव कंड वनवासी, बरी त्या देवासी आठवीती, बरी त्या देवासी आठवीती. हे पाहती पांडव कंड वनवासी, बरी त्या देवासी आठवीती, बरी त्या देवासी आठवीती. पांडवांनी बरंच विरुद्ध कर्म केलं पण देवाला धरून केलं. वनवासात होते पण परी त्या देवासी आठवीते. देवाची आठवण केली म्हणून देव त्यांचं सहकार्य करत होता. माणसाचा शेवट देवामुळे होतच नाही. देवाचं नामस्मरण करावं लागतं. नाहीतरी महाराजांनी मागाशीच प्रमाण दिलं, आपल्याला देह भरण्यासाठी दिलेला आहे, बरोबर आहे का नाही. देवे दिला देह. मला सांग का तुम्हाला, जी वस्तू ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी माणसाने वापरावी, आहे का नाही, तर त्या वस्तूची किंमत आहे. ती किती दिवसात खराब होईन याला महत्व नाही, तुम्ही ती त्याच्यासाठीच वापरली का. एक मनुष्य पावसाळ्याच्या दिवसामध्ये दुकानदाराकडे छत्री आणायला गेला. म्हटले, मामा छत्री किती रुपयाला? म्हटले, हे बघा, नंबर 1 क्वालिटीची छत्री 200 रुपयाला. म्हटले, ठीक आहे, द्या. गॅरंटी? म्हटले, 10 वर्षाची गॅरंटी. कशाची? छत्रीची. म्हटले, फक्त 2 नियम. म्हटले, कोणती? पावसात बाहेर काढायची नाही ना उन्हात बाहेर काढायची नाही. मग घ्यायची कशाला छत्री? घ्यायची कशाला? पावसात भिजू द्यायची नाही म्हणजे तिचा उपयोग आहे का? जी वस्तू ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी आपणाने वापरावी, आणि जी वस्तू ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी वापरली नाही तर त्याला मनुष्य मूर्ख म्हणतात. लक्ष देऊ नाही का. आणि जो भगवान परमात्माचं नामस्मरण करत नाही, देवाला धरून काम करत नाही, त्याला शास्त्रामध्ये मूर्ख म्हणतात. मूर्ख. जरा बारकाने सांगतो, वेदांत शास्त्रामध्ये मूर्ख माणसाचे 5 लक्षणं आली. मूर्ख माणूस ओळखावा कसा? एकदम सोपी आयडिया. मूर्ख माणूस ओळखावा कसा? शास्त्र असं सांगतं, मूर्खस्य पंचचिन्हाने गौरव दुर्वचम तथा कोरदस्य दृढवादस्य परवाक्यश्वनादरा. किती लक्षण आले? 5. कोणचे कोणचे? त्याच्यात 6वं लक्षण महत्वाचं आहे. अगोदर 5 सांगतो तुम्हाला. पहिलं लक्षण आलं गौरव, म्हणजे स्वतःचा गौरव करणारा मनुष्य मूर्ख आहे. मी केलं तरच होतं, माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, मी हे केलं, मी ते केलं, याला मूर्ख म्हणायचं. स्वतःचा मोठेपणा स्वतःच्याच मुखाने सांगतो त्याला म्हणायचं मूर्ख. किंवा आपला मोठेपणा जगाला कळाला म्हणून जो स्वतःची जाहिरात करतो त्याला म्हणायचं मूर्ख. आम्ही कीर्तनाला चाललो होतो महाराज, संध्याकाळचं कीर्तन होतं आणि दुपारी प्रवास करताना आम्हाला एक तालुका लागला आणि त्या तालुक्याचा एक नेता होता, कोणता असू द्या, एक तालुक्याचा नेता होता आणि त्याचा वाढदिवस होता. आम्ही हिथूनची बॅनर मापत गेलो महाराज, पलीकडच्या करीपर्यंत 100 बॅनर भरले. किती? वाढदिवसाच्या 100 बॅनर भरले. मी म्हटलं बहुतेक समाजाचं याच्यावरती एवढं प्रेम होईल की 100 बॅनर लावलेत. म्हटलं आपल्याला आहे वेळ, जाता जाता 2 मिनिट वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि जाऊ. गाडी महागारी फिरवली, त्यांच्या घरी गेलो. म्हटलं, साहेब जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हटले, वा वा महाराज तुम्ही आलात. अहो म्हटलं, तुमचं प्रेम पाहूनच आलोत. अहो या तालुक्यामध्ये तुमचे 100 बॅनर लावलेले आहेत. साहेब म्हटले, किती लावलेत? अहो म्हटलं 100 लावलेत, मी माझ्या डोळ्याने मापलेत. ते म्हटले, हे बघा मी 150 बॅनरचे पैसे दिले होते, 100च काय याला म्हणायचं मूर्ख. स्वतःचा गौरव स्वतःच्या मुखाने करतो हा मूर्ख. गौरव दुर्वचनम, जो कधीच नीट बोलत नाही माऊली,
काही बोलला की वाटुळच बोलणार, काही बोलला की अपवित्रच बोलणार, याला सुद्धा मूर्ख म्हणायचं. असे बरेचसे मूर्ख आहेत महाराज. कुठल्या बी कार्यक्रमाला अपशकुनच बोलणार. एका घरामध्ये एक मूर्ख होता, तो काही बोलला की वाटुळच व्हायचं. घरातल्या कोणाचंच लग्न जमत नव्हतं, कारण बोलतच असा होता. घरातले माणसं ह्याला कटाळे, हे म्हटले, हे बघा ह्या वर्षीच्या उन्हाळ्यात ह्याला 4 धाम यात्रेचं तिकीट काढून देऊ आणि वापस येईपर्यंत घरातल्या लग्नाचा कार्यक्रम करू. घरातल्या माणसाने त्याला 4 धाम यात्रेचं तिकीट काढून दिलं आणि घरातल्या मुलीचं लग्न जमलं. ह्यांना वाटलं बरं झालं, हे तिकडून यायच्या अगोदर लग्न थाटामाटामध्ये लावू. हे लग्न बिग्न तयारी झाली, पत्रिका छापल्या, नेमक्या हळदीच्या दिवशी थट्टा पाकला. घरातले म्हटले, बाबा तू आलास ना, आता तुझ्या पाया पडतो, फक्त तू काही बोलू नको. तो म्हटलं काहीच बोलायचं नाही का? तुझ्या पाया पडतो म्हटलं, काही झालं ना, काहीच बोलायचं नाही. तो म्हटलं मग लग्नातला मांडव जाळाला तरी काहीच बोलायचं नाही का? बघा बोलला, पण अपशकुनच बोलला. हे म्हटले ह्याच्यामुळे तुला तीर्थयात्रेचं तिकीट काढून दिलं होतं. तुला म्हटलं ना काहीच बोलायचं नाही. तो म्हटलं काहीच बोलायचं नाही का? तुझ्या पाया पडतो बाबा, काहीच बोलू नको. म्हटलं मग उद्या नवरदेव मिळाला म्हणजे काहीच बोलायचं नाही का? बोलला पण अपशकुन. जगाच्या विचारे विचार नाही समान ते देई बालकाचा, समान ते देई बालकाचा. हे जगाच्या विचारे विचार नाही समान ते देई बालकाचा, समान ते देई बालकाचा. याला म्हणायचं दुर्वचनम तथा. पहिला मूर्ख सांगितला गौरव, स्वतःचा मोठेपणा सिद्ध करतो. दुर्वचन म्हणजे वाईट बोलतो. किती झाले? झोपले काय? नाही नाही. गौरव दुर्वचन तथा क्रोधश्च, जो राग राग करतो नेहमी. घरी गेला बायको रागव, पोरावर रागव. ऑफिसवर गेला कर्मचाऱ्यावर रागव, कुठं गेला मित्रावर रागव. हा सुद्धा मूर्ख आहे, पुराव्यासहित बोलतो. गौरव दुर्वचनम तथा क्रोधश्च, क्रोधी माणूस सुद्धा मूर्ख आहे. क्रोधश्च दृढवादश्च, विनाकारण वाद घालतो, विनाकारण भांडण करतो, हा एक मूर्ख. आणि शेवटचा मूर्ख सांगितला परवाक्येश्व नादारहा, जो मोठ्या माणसाचं कधीच ऐकत नाही, मोठ्या माणसाचा अपमान करतो, मायबापाचा अपमान करतो, हा सुद्धा मूर्ख. याला माऊलीचा ओवीचा पुरावा. माऊली म्हणतात तरी घरी माता पितरा, धड बोली ना संसारा, ये विश्वभरू आदरा मूर्ख जायचा. मूर्ख कोण सांगितला? तरी घरी माता पितरा, जो मायबापाला नीट बोलत नाही, सगळ्याचा आदर करतो आणि घरातल्या माणसाच्या वडीलधाऱ्याचा अपमान करतो, हा सुद्धा कोण आहे? मूर्ख. हे झाले 5. आणि 6वा मूर्ख, जो भगवान परमात्माचं नामस्मरण करत नाही, तो जरा प्रमाण तिखट आहे. जरा नाथ महाराजाचं प्रमाण तिखट आहे, पण त्यांनी सांगितलं हे सुद्धा मूर्ख आहे. काय माये गेली होती भूतापाशी आणि हरिनय मुकाशी. मुडा म्हणजे अहो मूर्ख, हा झाला मूर्ख. म्हणजे भगवान परमात्माचं नामस्मरण करणं हे जीवाचं कर्तव्य आहे. देव आपल्याला त्याच्यासाठी दिलेला आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून तुकोबाराय म्हणतात मी आयुष्यभर त्याचं नामस्मरण केलं आणि त्याच्यामुळे माझा शेवट गोड झाला. आणि शेवट गोड होण्याचं दुसरं एक कारण सांगितलं. मी पंढरपूरला माझ्या रुक्माईच्या पतीला भेटायला गेलो. आलो निजाच्या माहेरा, 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 आलो निजाच्या माहेरा. बेटी रखुमा, बेटी रखुमा, बेटी रखुमाई जावरा, बेटी रखुमा, बेटी रखुमा, बेटी रखुमाई जावरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. बेटी रखुमाई, बेटी रखुमाई, बेटी रखुमाई जावरा, बेटी रखुमाई, बेटी रखुमाई, बेटी रखुमाई जावरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. तुकोबाराय म्हणतात मी पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला आलो निजाच्या माहेरा. आणि तिथं आल्याच्या नंतर त्या माझ्या परमप्रिय पांडुरंग परमात्म्याची भेट झाली. पण तुकोबाराला हुशार आहेत महाराज. तुकोबारांनी तर देवाचं नाव घेतलं नाही, मग रुक्माईच्या पती म्हणजे कोणाचं नाव घेतलं? बेटी रुक्माईच्या वरा. वर म्हणजे कोण? नवरा. बरं तुकोबारायला नाव माहीत नव्हतं का? विठ्ठलाचं पांडुरंगाचं नाव माहीत होतं ना. पण कसं असतं,
काम लवकर करायचं असलं की रुक्मिणी मधात धरावं लागते. तुमच्या लक्षात आलं बोलणं. काम जर लवकर करायचं असलं रुक्मिणीला मधात धरलं काम लवकर होतं. कारण पाय लक्ष्मीची हाती. हा, तिच्या हातात पाय आहेत आणि आपले पाय कोणाच्या हातात आहेत खरं सांगा. आपले पाय आपल्या रुक्मिणी त्याच हातात आहेत ना. रुक्मिणी म्हटली कीर्तनाला जा तरच जायचं. रुक्मिणी म्हटली हे बघा कीर्तन बाजूला राहू द्या मसाडा सोडा. पांडुरंग निघाला मसाडा सोडाय. आपले पाय तिकडे आहेत ना. सप्ताह करत असताना वर्गणी कुणी देत नसेल तर एकदा रुक्मिणीला मागून बघा लवकर वर्गणी येते का. अहो तिच्या हातात सगळी सत्ता आहे. म्हणून तुकोबाराय म्हटले मी त्या रुक्माईच्या पतीला भेटायला आलो. भेटी रुक्माईच्या वारा. पांडुरंग परमात्म्याची भेट झाली की माणसाचं शेवट गोड होतं. देवाचं नामस्मरण मुखामध्ये आलं की माणसाचा शेवट गोड होतो. देव भेटणं महत्वाचं आहे बघा जीवनामध्ये. देवाशिवाय कोणतंच महत्वाचं नाही. बरोबर आहे ना. आपण सनातन धर्मातले आहोत, हिंदू धर्मातले आहोत. नामस्मरण करणं आपलं आद्य कर्तव्य. आणि खरं सांगू का महाराज आज आपल्या परमभाग्याने 2024 जे चालू आहे ना हा सुवर्ण काळ चालू झालेला आहे. तुम्ही म्हणाल कस काय. आज संपूर्ण भारत देशातलं वायुमंडल राम नावाने पवित्र झालेलं आहे. राम नावाने आपली पिढी भाग्यवान पिढी जे आपल्याला राम मंदिर आपल्या डोळ्याने पाहायला भेटते. राम मंदिर आपली भाग्यवान पिढी. आणि कारणही तसंच आहे महाराज. 1528 साली बाबरने मस्जिद बांधली होती. 1528 साली राम मंदिर पाडून बाबरने 1528 साली त्या ठिकाणी बाबरी मस्जिद बांधली होती. 1528 पासून ते 2024 पर्यंत 495 वर्षाच्या संघर्षाच्या नंतर ते राम मंदिर उभा राहिले. ही आजची कालची नाही. कितीतरी राम भक्तांना त्या ठिकाणी आपले प्राण गमवावे लागलेत. बरोबर आहे ना. तेव्हा हे राम मंदिर उभा राहिले. राम नामाची ताकद फार मोठी आहे. राम नामाच्या ताकदीने माणसाचा शेवट गोड होतो. किती मोठी ताकद आहे. म्हणून व्यवहारामध्ये आपण सहज चालता बोलता राम राम घालतो की नाही. आता तरुण पिढी महाराज नमस्तेन हालोन हायेन बायेन करायला लागली. पण जुन्या काळातले माणसं जुने माणसं भेटली काय म्हणायचे दादा राम राम. काय म्हणायचे जुने माणसं तुमच्या काळात काय म्हणायचे. काय म्हणत होते राम राम म्हणत होते का नव्हते. राम राम म्हणायचे. तुम्ही गाथा उघडून बघा महाराज. गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबान राम हा शब्द 298 वेळा उच्चारला. किती 298. राम हा शब्द आणि राम राम हा शब्द 30 वेळा उच्चारलाय. हे काय मी काय मोगम सांगत नाही पुराव्यासहित सांगतोय. गाथा पारण करत असताना शब्द बाजूला काढायची सवय मला. राम हा शब्द 298 वेळा आलाय आणि राम राम हा शब्द 30 वेळेला आलाय. बरं एकदा राम म्हणून चालत नाही का. बरोबर आहे का नाही. एकदा राम म्हटलं की राम म्हणता यज्ञ वाट चाले यज्ञ पाऊला पावली. एकदा राम म्हटलं एक यज्ञ भेटतो. मग दोनदा राम राम म्हणायची काय गरज आहे. लक्ष देऊन आहे का. राम राम का म्हणतात बारकाईने सांगतो. राम राम का म्हणतात. कुठलाही जप पूर्ण करण्यासाठी किती वेळ जप करावा लागतो. आपल्या तुळशीच्या माळीला मनी किती बोला 108. म्हणजे एक जप पूर्ण करण्यासाठी किती वेळेस म्हणावा लागतो 128 वेळेला. बरोबर आहे ना. किती 108. तुम्ही झोपले काय. 108 वेळेला जप पूर्ण त्याच्याशिवाय होतात नाही. एक माळ जपली की एक जप पूर्ण होतो. जरा बारकाने सूत्र सांगतो. 2 वेळेला राम राम काम म्हणतात बघा. आपला हिंदी कोश आहे ना बाराखडीचा हिंदी कोश. हिंदी कोशाच्या बाराखडीमध्ये र हा शब्द 27 नंबरला आलाय. लक्ष देऊ नका. र हा शब्द 27 नंबरला आलाय. र अधिक आ म्हणजे रा. आ हा शब्द 2 नंबरला आलाय. 27 अधिक 2 किती झाले 29. आणि म हा शब्द 25व्या नंबरला आलाय. 27 अधिक 2 अधिक 25 किती झाले 54. पहिल्या राम शब्दाचा आकडा किती झाला 54. आणि राम राम दुसऱ्या राम शब्दाचा आकडा किती झाला 54. 54 अधिक 54 किती झाले 108. दोनदा राम म्हटलं की 108 वेळेला जप होतो. म्हणून आपली जुनी प्रथा आहे राम राम म्हणण्याची. राम नामाची फार मोठी ताकद आहे दादा. एकदा राम म्हणलं तर या त्रिभुवनाचा उद्धार होतो. बारकाईने सांगतो. एक वेळेला राम प्रभू हनुमानराय फिरत होते महाराज. उत्तर रामायणातला प्रसंग आहे. राम नामाची ताकद सांगतो. आता राम मंदिर अयोध्येचं चालूच आहे म्हणून तुम्हाला जाता जाता सांगतो. महाराज रामप्रभू आणि हनुमानराय रामप्रभूचा राज्याभिषेक झाल्यानंतर वनामध्ये फिरायला गेले. खूप दूरवर फिरल्याच्या नंतर म्हटले आता थोडी विश्रांती करून वापस जाऊ. विश्रांती केली. एका दगडावरती हनुमानराय बसले. एका शिळेवरती म्हणजे दगडावरती रामप्रभू बसले. हनुमानराय दगडावरती बसल्याबरोबर हनुमानरायने रामप्रभूचं नामस्मरण चालू केलं. आणि बरोबर कोण होते रामप्रभू. आणि नामस्मरण डोळे झाकून कोणाचं चालू केलं रामप्रभूचं. रामप्रभू हसू लागले. म्हणजे हनुमाना
अरे मी स्वतः तुझ्या बरोबर आहे ना, मी स्वतः तुझ्या बरोबर असताना, मी तुझ्या समोर असताना तू डोळे झाकून माझं भजन कस काय करतोस? का माझ्यापेक्षा तुला माझं नाम मोठं वाटतं का? माझं नाम मोठं वाटतं का? हनुमानराय म्हटले देवा लक्ष देऊ नाही, आणि तुम्ही सुद्धा लक्ष देऊ नाही का? हनुमानराय म्हणतात रामा रामत्व तो दिकन नाम रतिमे निश्चलामती त्वये काता रिता अयोध्या नामनाच भुवन त्रयम. अर्थ कळाला नाही ना? लक्ष दे नाही का? हनुमानराय म्हणतात देवा रामत्व तो दिकन नाम. देवा अरे तू खूप मोठा आहेस रे, तुझ्यापेक्षा या जगामध्ये कोण मोठा आहे? पण देवा तुझ्यामुळं अयोध्याचा उद्धार झाला. वाक्य लक्ष देऊ नाही का? देवा तुझ्यामुळं अयोध्याचा उद्धार झाला, पण तुझ्या नामामुळं या त्रिभुवनाचा उद्धार झाला. म्हणजे देवाचं नाव किती मोठे बघा. म्हणून आपण रामप्रभूचं नामस्मरण केलं पाहिजे. रामयुग चालू आहे सध्या, सगळं वायुमंडल राम नावाने पवित्र होत आहे. तुकोबाराय म्हणतात त्याचं नामस्मरण केलं आणि माझा शेवट गोड झाला. शेवट गोड झाला म्हणजे काय झालं? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. माझ्या पाठीमागचं सगळं दुःख होतं, कष्ट होतं, हे सगळं संपलं. आणि हे सगळं संपल्यामुळे या जगातला सगळ्यात मोठा आता मी श्रीमंत झालो. अभंगाचं शेवट. तुका मनवानी 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 ज्ञान आता टाळी वाजवा जोरात. ताने हुधनी गेली आता भेटे रखुमाई चावरा भेटे रखुमाई चावरा भेटे
भेटे रखुमाईच्या वरा सरते शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वाणी गेली आता नेवधनी. वाणी या शब्दाचा अर्थ आहे श्रीमंत. या जगामध्ये आता आमच्यापेक्षा कोणीही श्रीमंत नाही.